नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणमध्ये तुम्हाला जॉबची संधी आलेली आहे. याच्या अगोदरच ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, परंतु मित्रांनो आज एक नवीन अपडेट ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. ते प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, तुमच्यासमोर ओपन केलेलं आहे. याच्यामध्ये मित्रांनो ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये मित्रांनो 5,000 प्लस जागा आहेत, त्या जाहिराती देखील आपण पाहणार आहोत मित्रांनो. परंतु हे जे प्रसिद्धीपत्रक आले ते अगोदर पाहूयात. तर बघा, जवळपास मित्रांनो 4 जाहिराती आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये कनिष्ठ सहाय्यक लेखा, विद्युत सहाय्यक, पदवीधर शिकाऊ अभियंता, स्थापत्य वितरण आणि पदवीधर शिकाऊ अभियंताची परत एक जाहिरात आहे वितरण आणि स्थापत्यमधली. तर या सर्व जाहिरातींची मित्रांनो जी लास्ट डेट होती 19 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, परंतु मित्रांनो पुन्हा एकदा त्याला अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. हे 18 एप्रिलचं परिपत्रक आहे पहा. उक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची आता अंतिम तारीख मित्रांनो 20 मे 2024 पर्यंत वाढवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याबाबतची वेब लिंक, रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता वगैरे सर्व तुम्हाला वेबसाईटवरती उपलब्ध आहे, किंवा मित्रांनो त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि टेलिग्राम चॅनलवरती तिथून तुम्हाला पाहता येईल. तर बघूयात आपण कुठली कुठली पदं आहेत मित्रांनो जी महत्त्वाची जाहिरात आहेत त्याची माहिती. तर या ठिकाणी मित्रांनो पहिली जाहिरात जी आहे पाहू शकता तुम्ही 5,347 पदांचीच आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज जागा पाहायला भेटतील. पहा मित्रांनो, इथं 5,347 पद आहेत मित्रांनो, आणि महावितरणमध्ये हा परमनंट जॉब असणार आहे तुम्हाला. याची परीक्षा देखील होणार आहे IBPS कंपनीमार्फत. तर पदाचं नाव मित्रांनो सध्या या ठिकाणी आहे ते म्हणजे विद्युत सहाय्यक. विद्युत सहाय्यक मित्रांनो 3 वर्ष तुम्ही कंत्राटी या ठिकाणी काम करायचं असतं तुम्हाला विद्युत सहाय्यक म्हणून, आणि त्यानंतर मग तुमचं मित्रांनो परमनंट तंत्रज्ञ या पदावरती मित्रांनो सिलेक्शन होतं. आणि याच्यामध्ये कुठली परीक्षा वगैरे नंतर नसते मित्रांनो, डायरेक्टली तुमचं तंत्रज्ञ या पदावरती परमनंट पदावरती सिलेक्शन होतं. फक्त 3 वर्ष सध्या मात्र तुम्हाला कंत्राटी काम करावं लागतं. तर ही पहिली जाहिरात झाली मित्रांनो. आता विद्युत सहाय्यक म्हणून तुम्ही ज्यावेळेस मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भराल त्याच्यामध्ये तुमची पात्रता काय लागेल तुम्हाला, तर तुम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 10+2 बंधातील शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो तुमच्याकडं वीजतंत्री किंवा तारतंत्री हे अभ्यासक्रम प्रमाणपत्र पाहिजे. म्हणजेच तुमचा ITI झालेला या ठिकाणी असेल तर तुम्ही ॲप्लाय करू शकतात. इलेक्ट्रिकल सेक्टरमधलं मित्रांनो वीजतंत्री, तारतंत्री या ठिकाणी तुमच्याकडं पाठ्यक्रम पूर्ण तुम्ही केलेला पाहिजे, तर तुम्हाला या पदासाठी ॲप्लाय करता येईल. तर ही झाली पहिली जाहिरात मित्रांनो. याची देखील परीक्षा होणार आहे. पुढं आपण पाहूयात व्हिडिओच्या शेवटी सिलेबस वगैरे. त्यानंतर दुसरी जाहिरात आहे मित्रांनो, ती म्हणजे ठिकाणी 468 पदांची. याच्यामध्ये देखील मित्रांनो जे पद भरलं जात आहे ज्युनियर असिस्टंट अकाउंट. परंतु मित्रांनो तुमचं 3 वर्ष या पदासाठी देखील कॉन्ट्रॅक्ट असेल. 3 वर्षानंतर मात्र तुम्हाला परमनंट केलं जातं लोअर डिव्हिजन क्लार्क अकाउंट्स या पदावरती. म्हणजेच या ठिकाणी लिपिक म्हणून तुम्ही या ठिकाणी मित्रांनो नंतर काम करतात. ते परमनंट झाल्यानंतर 3 वर्षानंतर लिपिक अकाउंट्सचे लिपिक तुम्ही असतात. तर याच्यामध्ये मित्रांनो 468 जागा आहेत टोटल, पाहू शकता तुमची कॅटेगरी वाईज. आता तुम्हाला इथं फॉर्म भरायचा आहे, तर या पदासाठी मग पात्रता काय लागेल बघा. तुमचं BCom झालं आहे, BMS झालं आहे, BBA झालेलं आहे, किंवा यापैकी मित्रांनो एक कुठलंही झालेलं आहे एज्युकेशन तुमचं. BCom जरी झालेलं आहे तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. एक्सपिरियन्सची वगैरे तो कुठलीही आठ त्यांनी ठेवलेली नाही आहे. आता मित्रांनो याच्यामध्ये पहा, पहिल्या वर्षाला तुम्हाला अकाउंट्स लिपिकचं जे पद आहे याला किती पगार भेटेल पहा. 3 वर्ष जी कॉन्ट्रॅक्ट आहे त्यासाठी 19,000, 20,000 आणि 21,000 प्लस याच्यामध्ये 1,000 रुपयाचं तुम्हाला ॲडिशनल मित्रांनो पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे कॉमर्समध्ये झालं असेल तर 1,000 ॲडिशनल तुम्हाला प्रत्येक महिन्याला भेटतात. तर हे 3 वर्षाचं झालं मित्रांनो. परंतु तुम्ही परमनंट झाल्यानंतर तुमचा बेसिक पेमेंटच 29,000 असतो, आणि हा पगार तुमचा 72,000 पर्यंत मित्रांनो वाढत राहतो परमनंट नंतर 3 वर्षानंतर. तर हे झालं हे अकाउंट्सच्या लिपिकच्या पदाबद्दलचं. आता मित्रांनो जे सहाय्यक विद्युत सहाय्यकची जी पोस्ट आहे याच्यासाठी देखील मित्रांनो 3 वर्ष तुम्हाला 15,000, 16,000 आणि 17,000 एवढा पगार असेल. नंतर तुमचा बेसिक पेमेंटच 25,880 पासून ते मित्रांनो जवळपास 50,835 पर्यंत या ठिकाणी तुमचा बेसिक पेमेंट असतो. प्लस याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो सर्व भत्ते असतात 3 वर्षानंतर. पहिले 3 वर्ष मात्र कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असणार आहे. आता ही जी पदं भरली जातात मित्रांनो याची परीक्षा वगैरे कशी होणार आहे, वयोमर्यादा वगैरे काय आहे, ती सर्व माहिती आपण पाहूयात. तर बघा, विद्युत सहाय्यकसाठी 18 ते 27 वर्ष तुमची वयोमर्यादा आहे. आणि मित्रांनो याच्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी ही झाली वयोमर्यादा, परंतु मागासवर्गीय उमेदवारांसाठी याच्यामध्ये 5 वर्ष वयामध्ये सूट तुम्हाला असणार आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो सर्व माहिती तुम्हाला या जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेली आहे. आता याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन आता तुम्हाला 20 मेपर्यंत करायचे आहेत. तर याची फीज किती असेल, दोन्हीही जाहिराती ज्या प्रसिद्ध झाल्या आहेत मित्रांनो त्या दोन्ही जाहिरातींसाठी एकच परीक्षा शुल्क असणार आहे. म्हणजे फॉर्म तर तुम्हाला वेगवेगळे भरावे लागतील, परंतु परीक्षा शुल्क दोघांचं सेम आहे मित्रांनो.
तर बघा, खुल्या प्रयोगाला 250 रुपये आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 125 प्लस GST या ठिकाणी ही परीक्षा शुल्क असेल. आता याची परीक्षा IBPS कंपनीमार्फत तुमची ऑनलाईन मित्रांनो घेतली जाणार आहे. जसं की पहा, विद्युत सहाय्यक या पदासाठी तुम्हाला तांत्रिक विषयातील ज्ञानाचे प्रश्न असतील, म्हणजे तांत्रिक प्रश्न असतील 50 प्रश्न 110 मार्काला. त्यानंतर सामान्य अभियोग्यता चाचणीमध्ये ज्याच्यामध्ये जनरल ॲप्टिट्यूड, त्यानंतर रिझनिंग, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज असेल. इंग्लिश लँग्वेजचा इथं समावेश नसतो. तर हे टोटल मित्रांनो 130 प्रश्न 150 मार्काला, 120 मिनिटाचा वेळ तुम्हाला परीक्षेसाठी असतो. याच्यामध्ये 1/4 इतकी निगेटिव्ह मार्किंग देखील तुम्हाला मित्रांनो पाहायला भेटेल. आणि अकाउंट्स पदासाठी देखील मित्रांनो सेम तसाच सिलेबस या ठिकाणी असणार आहे. तर ही परीक्षाचं तुमची माहिती आहे. आता परीक्षा मित्रांनो कधी होईल त्याच्याबद्दल यामध्ये माहिती दिलेली नाही, परंतु अजून मित्रांनो याची डेटमध्ये जी आहे ती वाढ करण्यात आलेली आहे. बघा, 20 मेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन जे आहेत ते करता येणार आहेत. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी सामान्य ज्ञान TCS IBPS पॅटर्ननुसार हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. या पुस्तकामध्ये मित्रांनो तुम्हाला वन लाईनर स्वरूपामध्ये GS आणि GKचे प्रश्न पाहायला भेटतील. आतापर्यंत TCSने घेतलेल्या जवळपास 400 प्लस प्रश्नपत्रिकांमधून वन लाईनर स्वरूपामध्ये या प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर सामान्य ज्ञान हा विषय तुम्हाला कुठल्याही परीक्षेमध्ये मित्रांनो कॉमन विषय असतो. त्याच्यामध्ये TCS IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला याचा अभ्यास या पुस्तकामधून होणार आहे. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसे की पोलीस भरतीसाठी सध्याच्या मित्रांनो पोलीस पदभरती प्रश्नपत्रिका संच, ज्यामध्ये 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिकांचा त्यांनी समावेश करून दिलेला आहे. त्याचबरोबर आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या पदांसाठी देखील तांत्रिक प्रश्न जे विचारले जातात त्यासाठी मित्रांनो आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेलं त्यांचं पुस्तक आहे, जे की TCS IBPS पॅटर्ननुसार. त्याचबरोबर मित्रांनो आरोग्य विभाग टॉपिकनी आहे तांत्रिक प्रश्नसंच, जे की तांत्रिक डायरीवरती आधारित मित्रांनो पुस्तक आहे, जे नवीन अभ्यासक्रमानुसार मित्रांनो बनवलेलं आहे. तांत्रिक डायरीवरती आधारित तेही त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. आणि मित्रांनो सध्याच्या जिल्हा परिषदमधील राहिलेली ग्रामसेवक पदांची जी परीक्षा होणार आहे त्यासाठी देखील तांत्रिक प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यासाठी तुम्हाला ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे त्यांचं पुस्तक उपयुक्त आहे, जे की मित्रांनो 100% IBPS पॅटर्ननुसार आहे. आणि नवीन अभ्यासक्रमानुसार देखील मित्रांनो त्यांचं ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक देखील प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की मित्रांनो SSCसाठी मराठीमधून पुस्तकं आहेत. त्याचबरोबर वाहन चालक या पदासाठी जे तांत्रिक प्रश्न विचारले जातात, मग सरळ सेवेची कुठलीही वाहन चालक पदभरती असेल किंवा पोलीस पदभरती असेल त्यासाठी तुम्हाला वाहन चालक भरती जे मित्रांनो पुस्तकं आहे ते तांत्रिक प्रश्नांसाठी उपयुक्त पडणार आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेली तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटतील किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात.